तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे युतीमध्ये लढणार आहेत। या निमित्तानं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन हेवे दावे विसरण्याचा सल्ला दिलाय। शिवसेना मनसेची युती झाल्यामुळे अनेकांची निराशा होणार आहे, तरीही मुंबईला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय। पाहूयात। संकट ओळखा आणि मुंबईला वाचवा। मुंबई महापालिकेच्या रणांगणात राज ठाकरेंनी मनसैनिकांना पहिला आदेश दिलाय। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना युतीवर महत्त्वाचा संदेश दिलाय। युती झाली असली तरी काही जागांवरून तिढा कायम आहे, मात्र मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी हे जागा वाटप अत्यंत क्षुल्लक आहे। जागा वाटपापेक्षा विजयाला प्राधान्य द्या। कुणाला किती जागा मिळाल्या हे पाहण्यात वेळ वाया घालवू नका। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे। संकट नीट ओळखा। जर आपण आज गाफील राहिलो तर मुंबई आपल्या हातातून जाईल। दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी आपण सर्वांनी आता एकजुटीनं मैदानात उतरलं पाहिजे। आज ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज सुरू आहे, पण लक्षात ठेवा, आपल्याकडे सत्ता नसली तरी आपला दबदबा आजही कायम आहे। आज उमेदवारांना फॉर्म दिले जातील, ते पूर्ण उत्साहात आणि जल्लोषात भरा। ही फक्त सुरुवात आहे। प्रत्यक्ष प्रचार सभेत मी सर्व गोष्टी पुराव्यासकट बाहेर काढणार आहे, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिलाय। पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय। यावेळी ईव्हीएमचा उल्लेख करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराकडेही लक्ष वेधलंय। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत। पहिल्यांदाच दोन्ही पक्ष युतीत निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आणि जागा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पण राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल असा विश्वास नेत्यांना वाटतोय। पहिल्यांदाच आपण निवडणूक लढतो युतीमध्ये, आणि म्हणून युतीचा धर्मही पाळायचा आपल्याला, आणि त्या ठिकाणी असणारी प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे। आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे। मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोकून जाऊन काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे। तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं, ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहेत। आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल। तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते किती मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो। त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये। शिंदे सेनेकडे असलेले 30 ते 35 नगरसेवक हे उद्धव सेनेतून, उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून गेलेले आहेत, आणि राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भारतीय जनता पक्षात गेलेले नगरसेवक, असे दल बदलू आणि गद्दार हेच नगरसेवक आता तिथे राहिलेत। त्यामुळे या गद्दार आणि दल बदलूंच्या विरोधात निष्ठावंतांची लढाई अशीच धार नवी मुंबई महानगरपालिकेत येणार, आणि निश्चितपणे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते या नवी मुंबई महानगरपालिकेत इथला मराठी माणूस निवडून देईल असा मला निश्चितपणे विश्वास आहे। इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी आणि बंडखोरी रोखण्यासाठी राज ठाकरेंनी विशेष काळजी घेतली आहे। मनसेनं उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, तर उमेदवारांच्या हातात थेट एबी फॉर्म देत लढाईच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या 3ही भागात लवकरच उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। तरीही पक्षांतराची लाट थांबवण्याचं मोठं आव्हान मनसेसमोर असेल। आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवतो आहोत, ठाकरे बंधू म्हणून निवडणूक लढवत आहेत, आणि त्याच्यामुळे युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, त्यांना अनुभव आहे। आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये काही सीट इकडे तिकडे होतात। नाराजी जशी आमच्याकडे होईल तशी त्यांच्याकडे पण होईल, पण त्या नाराजांना मी एवढीच विनंती करू इच्छितो की अजून तुमचं वय आहे, तुम्हाला काम करण्याची संधी आहे। ही एकच निवडणूक नाही, असे वारंवार निवडणुका आता ठाकरे बंधू लढवणार आहेत, तेव्हा भविष्य आपलं उज्ज्वल आहे। थोडं साईबाबाचा संदेश जो आहे तुम्ही सांगितलं, श्रद्धा आणि सबुरी ही थोडी थांबायला। जागांवरती ज्यावेळी आपण दावा करतो त्यातल्या 25 जागा मिळाल्या तर 20 कार्यकर्ते जे खऱ्या अर्थाने निष्ठावंतच आहे, त्यांची गुणवत्ता आहे, ते नाराज होणं हे मला वाटतं
स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू. पण सन्माननीय राजसाहेबांबरोबर असलेली निष्ठा ही समोर ठेवून हे कार्यकर्ते सुद्धा मनवायला आम्ही कुठे कमी पडणार नाही. आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय आहे, त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री आहे. आमच्या सगळ्यांचं मनोमिलन, घट्ट मिलन, जेवण सगळं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तिघही जण एकदम आनंदी आहोत, सुखी आहोत आणि पुढचा संसारही नीट करू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे मुंबईत महापालिका निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे एकाच उद्देशानं एकत्र लढणार आहेत. मात्र ठाकरेंच्या युतीमुळे मराठी मतांचं विभाजन थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.